या 26 जानेवारीला खरेदीचा फेस्टिवल रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच। कल्याणी गडवाल साडी 495 मध्ये, पेशवाई सिल्क साडी 594 मध्ये, गर्ल्स वन पीस ड्रेस 333 मध्ये, कार्गो 6 पॅकेट 499 मध्ये, डिजिटल प्रिंटेड टी शर्ट फक्त 180 मध्ये। अशा अनेक असंख्य ऑफर्स एकाच छताखाली। फेस्टिवल सेल मध्ये खरेदी करणाऱ्या भाग्यवान ग्राहकांसाठी ₹1 च्या लकी ड्रॉ मध्ये कार जिंकण्याची सुवर्ण संधी, तसेच इतर अनेक आकर्षक बक्षिसे। ऑफर 22 जानेवारी ते 5 फेब्रुवारी, फक्त 15 दिवसांसाठी। आजच भेट द्या रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। संतोष जैतापकर यांचा उमेदवारी अर्ज अखेर वैध। गुहागर तालुक्यातील अंजनवेल विधानसभा मतदारसंघात आसगोली जिल्हा परिषद गटातून शिवसेना उभाटा पक्षाचे जिल्हा प्रमुख तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव हे निवडणूक लढवत आहेत। त्यांच्या विरोधात भाजपा ओबीसी जिल्हा सेलचे अध्यक्ष आणि नुकतेच शिवसेना पक्षात प्रवेश केलेले संतोष जैतापकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून ही निवडणूक चुरशीची केली। अशातच निवडणूक अर्जाच्या छाननी प्रक्रियेच्या वेळी विक्रांत जाधव यांनी जैतापकर यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत नोंदवून त्यांच्या उमेदवारीला आवाहन दिलं। त्यामुळे शिवसेना गटामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालं होतं। संध्याकाळी 4 वाजता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या समोर या हरकत अर्जाची कायदेशीर सुनावणी घेण्यात आली। विक्रांत जाधव यांनी त्यांची बाजू व हरकतीचे मुद्दे मांडताना जैतापकर यांनी त्यांच्या नामनिर्देशन पत्रात खाडाखोड केलेली आहे आणि संपत्तीच्या वर्णनामध्ये विगतवारी केलेली नाही, तसेच त्यांच्यावर असलेल्या प्रलंबित केस संदर्भात खरी माहिती प्रतिज्ञापत्रात नमूद केलेली नाही, असे मुद्दे मांडले आहेत। संतोष जैतापकर यांच्या वतीने सुप्रसिद्ध फौजदारी वकील ॲडव्होकेट संकेत साळवी यांनी लेखी म्हणणे सादर करून युक्तिवाद केला। ॲडव्होकेट संकेत साळवी यांनी त्यांच्या युक्तिवादामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे काही महत्त्वाचे निर्णय सादर करून तांत्रिक मुद्द्यावर उमेदवारांचा अर्ज नाकारता येणार नाही, तसेच निवडणूक आयोगाने आधारित असलेल्या फॉर्मॅटमध्ये जैतापकर यांनी माहिती नमूद केली आहे, तसेच प्रलंबित केसच्या संदर्भात कोणतीही माहिती लपवलेली नसून त्यांच्या विरुद्ध दाखल असलेली केस ही नाममात्र स्वरूपाची आहे, असे महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून निवडणूक निर्णय अधिकारी यांनी संध्याकाळी उशिरा निकाल जाहीर करत संतोष जैतापकर यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवला आहे। या केसच्या सुनावणी दरम्यान ॲडव्होकेट संकेत साळवी यांना ॲडव्होकेट अलंकार विखारे, ॲडव्होकेट सुप्रिया वाघधारे, ॲडव्होकेट सुशील आवरे, ॲडव्होकेट मानसी सोमण, ॲडव्होकेट रोशनी पवार यांनी सहकार्य केलं। या निकालामुळे शिवसेनेच्या गोटात आनंदाचे वातावरण असून या जिल्हा परिषद गटाची निवडणूक अधिकच रंगतदार झाली आहे। महानकरी न्यूजसाठी विनोद चव्हाण, गुहागर।